म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे यजुर्वेदातला हा सगळा तपशील तुम्हाला माहिती आहे. परंतु नचिकेत आणि यम यांच्या कथेतून ते सुरुवात होते. कदाचित काही लोकांना कथा माहीत असेल कारण खूप प्रसिद्ध आहे, पण तरीसुद्धा ह्या परिप्रेक्षामध्ये पुन्हा एकदा आपण त्याचा विचार करू. तर पहिल्या वल्लीमध्ये जे 29 मंत्र आहेत त्यामध्ये ही कथा सुरुवात होते आणि त्याच्यामुळे ते सुरुवातीलाच पहिला जो मंत्र येतो त्याच्यामध्ये कुशन ह वै वाचश्रवस सर्व वेदस दतो अशा प्रकारे तो एक नचिकेत म्हणून अगदी युवा म्हणता येईल असा मुलगा होता आणि त्याच्या वडिलांनी हा यज्ञ सुरू केला होता. आणि त्या यज्ञात जसं आपण नेहमी करतो तसं बऱ्याच लोकांना दान वगैरे दिलं जातं. आणि ह्यांनी बघितलं की वडील काही अशा काही ज्या खात पीत नाही आहेत, ज्या आता दूध पण देत नाही आहेत, अशा काही गायी आपले वडील दान देत आहेत. अशी ती कथेची सुरुवात. ते बघितल्यानंतर त्याला वाटलं, त्यामुळे ज्याचं हृदय बालक श्रद्धा उत्पन्न झालेलं आहे त्याचं वर्णन येतं. म्हणजे तुम्ही वयाने लहान असू शकाल, परंतु ही श्रद्धा ज्यांच्यात आलेली आहे ते महत् कार्य करून जातं. असं का ते आपण पुढे गेल्यावर आपल्याला कळेल की त्यांनी जेव्हा हे पाहिलं की आपले वडील अशा काही देत आहेत ज्या म्हणजे आपण मराठी म्हणून भाकड आहेत, त्यांचा पुढे काही उपयोग होणार नाही आहे. पण देणाऱ्याला वाटतं मी दान दिलं, घेणारा बिचारा त्याला वाटतं मला मिळालं, त्यामुळे दोघंही घेणारा एका प्रकारे फसवलं जातं. त्याला नंतर कळेल की यांचा उपयोग नाही. पण देताना तर आपण सर्वांसमोर दाखवलं की वा काय मोठं काम केलं, इतक्या गायी दिला, इतकं हे दिलं ते दिलं, पण उपयोग काही नाही. हे बघितल्यावर त्याला वाटतं आपले वडील चुकीचं करतायत, हे करणं योग्य नाही आहे. आणि त्यामुळे त्या नचिकेतानी वडिलांना विचारलं की तुम्ही हे सगळं ह्यांना देताय, तुम्ही मला पण देऊन टाका, तुम्ही मला कोणाला देणार, मला द्या. आणि त्यामुळे उपनिषदकार म्हणजे दोनदा एकदाच विचारून थांबत नाही. तो द्वितीयम पुन्हा विचारतो त्याला. मी त्या श्लोकात द्वितीयम तृतीयम भोवाच मृत्यवेद वा ददामिती असं तो त्यांचं प्रश्न आहे, त्याचं उत्तर असं. म्हणजे मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा हाच पहिल्यांदा दुर्लक्ष करतात वडील, काय काम नाही, चाललंय आमचं काम, तू नंतर येईल. काय दिसायला लहान दिसतोय, त्यामुळे ह्याला काय फार कळत असेल की हा ह्याच्यात मनात काहीतरी गर्भितार्थही वाटत नसेल. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा विचारलं तर त्यांनी त्याच्याकडे बघितलं रागाने. आणि कुठलाही साधारण म्हणजे हा जनरल स्टेटमेंट वाटू शकेल, पण मोठ्यांना वाटतं की आपल्याला जास्त कळतं आणि लहान मुलांना कळत नाही किंवा आपल्या नंतरच्या पिढीला कमी कळतं. पण राग येतो, त्यामुळे आपल्या चुका दाखवल्या की आपल्याला काही काउंटर केलं की राग येऊ शकतो. वडिलांना पण राग आला. परत विचारतो म्हटल्यावर त्यांनी रागाने म्हटलं तुला मृत्यूला देऊन टाकतो, तुला मृत्यूला दिला जा. इथे नचिकेताचा खरा वेगळेपणा सुरू होतो. नचिकेत वडिलांना म्हणतो ठीक आहे मी जातो मृत्यूकडे. मृत्यूला दिलं ना, मृत्यूकडे जातो. मग वडील एकदम भानावर येतात. कुठलंही शेवटी आपलं पोर आहे. आणि जसं आपण रागात कोणा म्हणतो मर मेल्या जा, तर मर मेल्या म्हणजे खरं मरायचं नसतं, त्या तू मरावास अशी इच्छा नसते. तुझ्या वाचून आईवडील एक क्षण पण राहू शकत नाही. त्याच मुलाला मेल्या करतोस काय असं म्हणतात, तेव्हा तो मरणं हे खरा तू मरावास अशी इच्छा नाही, पण रागाच्या भरात. म्हणून ते सुरुवातीला सहनावृत्तीमध्ये आलं ना की राग आणि द्वेष ह्याच्यातूनच सगळं आपलं गोंधळ होतोय, मोह होतोय, त्रास होतोय. म्हणून त्याच्यातून परत बाहेर येऊन आपण हे शिकण्याचं काम करूया असं तो सुरुवातीला आलं. त्या रागाच्या भरात बोलले. त्यामुळे वडील त्याला म्हणतात अरे जाऊ नकोस तू, मी काय असं म्हटलं तुला की खरंच जाऊ नको, तुला मृत्यूला दिला, कोणाला दिला मृत्यूला, असं ते बोलणं होतं. तू खरं जावंस अशी माझी इच्छा नाही, त्यामुळे तू थांब इकडे आणि काम पुढे चालू ठेवूया. त्यावेळेला नचिकेतचे उत्तर देतो आणि तो पण श्लोक खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे मी हे नचिकेताचा उल्लेख इतक्या वेळा आपल्या इतिहासात किंवा ह्याच्यात पुन्हा लोकांनी का केला आहे, आदर्श व्यक्ती म्हणून, ते आपल्याला ह्या संभाषणातून कळेल. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की बहुनामेनी प्रथमो बहुनामेनी मध्यमा, असा तो फार प्रसिद्ध श्लोक आहे. की मी वडिलांकडे माझ्या किंवा वडिलांचे पुत्र म्हणा किंवा वडिलांचे शिष्य, असं दोन्ही अर्थाने ते होऊ शकतो. ह्यांच्याकडे जी बाकी सगळी माझ्या वयाची मुलं आहेत त्यांच्यातल्या बऱ्याच जणांपेक्षा मी जास्त उजवा आहे किंवा चांगला आहे. अनेकांपेक्षा मी अधिक उत्तम आहे की जी माझ्या वयाची बाकी मुलं बघतो त्यापेक्षा. मी सगळ्यात उत्तम नाही म्हणजे हे त्याला स्वतःबद्दलचं माहीत आहे. मी काय सगळ्यात पहिला आहे असं नाही, माझ्यापेक्षा काही आणखी पुढे मुलं आहेत, युवा आहेत, पण मी सगळ्यात शेवटी कुठे नाही.
अनेक बाबतीत ती वरती आहे. वरच्याच काही ह्याच्यात माझी गणना होती. बहुनामी मी प्रथम, अनेकांमध्ये मी प्रथम म्हणतो. त्यामुळे मला यमाला दिल्यामुळे काय नक्की कार्य होईल? काहीतरी कार्य होईल म्हणून मला यमाला द्यायची आज गोष्ट निघाली. यमाला ती मृत्यूला द्यायची गोष्ट निघाली. काहीतरी होणार आहे म्हणून ही नचिकेताची श्रद्धा. म्हणजे सुरुवातीला त्याचा पहिलाच जेव्हा वर्णन आलं तेव्हा बालहृदय असूनही, कोमल हृदय असूनही श्रद्धा ज्याच्यात उत्पन्न झालेली आहे असा नचिकेत, असं त्याचं वर्णन येतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांच्या अनेक भाषणांमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. कठोपनिषद त्यांचा अतिशय आवडत होतो. भगवद्गीतेवरती पण कठोपनिषदाचा प्रचंड प्रभाव, आपण अनेक श्लोक तुम्हाला त्यातले समान दिसतील, समान तशा पद्धतीने. स्वामी विवेकानंद म्हणतात, गिव्ह मी 10 or 12 नचिकेतास अँड आय विल चेंज द कोर्स ऑफ द हिस्ट्री ऑफ दिस नेशन. या देशाचा कायाकल्प करून टाकेल मी. मला फक्त 10 किंवा 12 नचिकेतासाठी मुलं द्या. काय वाक्य, 10-12 नचिकेत पुढे एका देशाचं भविष्य इतिहास बदलायला अजून काही नको. आणि म्हणून हा श्रद्धालय नचिकेता, त्यांनी अनेकदा असं परत परत त्याचे उल्लेख आलेले आहेत. ते म्हणतात, आपल्या सगळ्या दुर्गतीचं कारण आपण घालवलेली आपली श्रद्धा नाही आहे. श्रद्धा नाही त्या देशाची दुर्दशा झाली. उपनिषद आहे, वेदांत आहे, भगवद्गीता आहे. ज्या देशात राम आणि कृष्ण जन्माला आले तो देशाचा दुर्दशा जातोच कसा? आपल्या पूर्वजांचं म्हणून नचिकेत वडिलांना सांगताना सांगतोय, वडिला म्हणत जाऊ नको ना, तो वडिलांना सांगतो आपल्या पूर्वजांनी काय केलं काय आपण आता नसेल आपलं पाठवा. आणि म्हणून तुमचा निर्णय तुम्ही बदलू नका. तुमच्या शब्दाला किंमत आहे. आपल्या शब्दाला आपण जे बोलतो ते भारतीय परंपरेमध्ये अतिशय पवित्र मानलं गेलेलं आहे. शब्द ब्रह्म आहे. शब्दातून सर्व विश्वास आहे. तुम्ही शब्द देता आणि विसरून जाता. हे जेव्हापासून आपण सुरू केलं तेव्हापासून आपण अधोगतीला गेलो. लिखापडी की आहे क्या, बॉन्ड लिखा आहे क्या, कॉन्ट्रॅक्ट किया क्या, हे सगळं नंतरच्या पद्धती आहेत का? मी लिहिलं नाही लिहिलं हा नंतरचा भाग आहे. कायद्याच्या कचाट्यात मी येईल की नाही पुढचा भाग आहे. मी माझ्या ईश्वराला स्मरून, माझ्या श्रद्धेला स्मरून तुला बोलणंही मी करेन, म्हणजे मी हे करणार किंवा ते होणार. म्हणून रघुकुल की गीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न गेलं. वचन नाही गेलं पाहिजे. स्वप्नात दिलेलं वचन पण पाळणारा हरिश्चंद्र या देशाने पाहिलेलं आहे. इथे तर नचिकेत म्हणतो, हे काय तुम्ही बोलून गेलाय ना, तुमचा शब्द आहे ना, आता कसं खाली पाडून मी नाही पाडून देणार. तुम्ही म्हणजे रागाने चुकून सहज बोलला असाल, पण तुम्ही बोललाय ते करणं माझे पुत्र म्हणून कर्तव्य आहे. ही श्रद्धा म्हणजे स्वतःवरची श्रद्धा की माझ्यावर काही प्रसंग आला तर मी त्याच्याकडे बाहेर येऊ शकेन किंवा माझा ईश्वर मला बाहेर माझी जगन्नियता आहे तो करेन. ही श्रद्धा. आपल्या सगळ्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ लोकांवरची श्रद्धा, आपल्या विचारांवरची श्रद्धा, या विश्वाच्या जो चालन करतोय नियंत्यावरची श्रद्धा, आणि ह्या जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. ते उगाच होत नाही आहेत, त्या चुकून होत नाही आहेत. प्रत्येक गोष्टीत काहीतरी योग्य कारण आहे म्हणून त्या होत आहेत. ही श्रद्धा, ही श्रद्धा ज्याच्यात उत्पन्न होते तो नचिकेत असतो. आणि म्हणून असे 10-12 नचिकेत आणि मी या देशाचा सगळा पुढे प्रवास बदलून टाकेल असं बोलतात. ही श्रद्धा आपल्याला आली पाहिजे. जेव्हा श्रद्धा घेता आपली दुर्गती झाली असं ते खूप त्याचं पुढे छान आहे. पण थोडक्यात पुढे आपल्याला आवश्यक होऊन जातो की तो वडिलांना सांगतो, तुम्ही म्हणाल तुम्ही जाईल, तुम्ही काळजी करू नका. शब्द आहे, शब्द दिलाय, तुमचा शब्द खाली पडणार, तुम्हाला पापे मी ते लागू देणार नाही. आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. ही श्रद्धा असते. जे होतं ते चांगल्यासाठी झालं, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे. कुठेही आपल्याला काळजी करायचं कारण नाही. म्हणून काय होणार आहे? मृत्यू येईल ना. म्हणजे आपली सगळ्यात मोठी भीती काय आहे आयुष्यामध्ये? आपण मारणार, मी मृत्यूकडेच जातोय. म्हणजे ह्याच्यावर आणखी काय वेगळं, मृत्यू येणार ही भीती सगळ्यात मोठी भीती. आणि तुम्हाला मृत्यूकडे जायला, सगळ्या मृत्यूकडे चाललोय मी. आणखी काय पाहिजे तुम्हाला? आणखी काय वेगळं होणार आहे? त्यामुळे काहीही काळजी करायचं कारण नाही. जीवन ते म्हणतं की जसं एखादं धान्य बीज पक्व होतं आणि नंतर मग ते गळून पडतं. बीज रोवलं जातं, त्याच्यातून थोडंसं रोप येतं, रोप मोठं होतं, मोठं झाल्यानंतर त्याला फळं येतात, ते पक्व होतं, नंतर ते सुकतं, नंतर ते जातं. हे जसं जीवनचक्र अतिशय नैसर्गिक आहे, तसंच
जातसी ध्रुव मृत्यू, जो जन्माला आला तो मरणारच आहे ना. पण जर मरणारच आहे तर त्या मरणासाठी मरण येणार म्हणून किती काळजी करावी, किती चिंता करावी, किती भयग्रस्त जगावं. आपण फार घाबरणारी माणसं झालो ह्या घडसघडीत असूनही. त्यामुळे ह्या पक्व धान्य पिठासारखं एक दिवस मृत्यू येणार आहे असं नचिकेत सांगतो. समर्थ पण तेच सांगतात, जीवित व तृणवत माना. त्यांनी जे पत्र लिहिल्यानंतर काय जीवन आहे, जीवन जात आहे. आणि आता परंपरेत हे असं पुन्हा पुन्हा तुम्हाला हे दिसतील. तुम्हाला जो महाभारतातला जो संवाद आहे त्याच्यामध्ये ती म्हणते की नाही धूम्रहितम शिव मुहूर्तम ज्वलयितम श्रेष्ठम नाही धूम्रहितम शिव. एक क्षण असा हलकल्लोळ करावा, देव मस्तकी धरावा, एक क्षण असा तुम्ही जगा, एक काही वेळ तुम्हाला असं मिळते या जगामध्ये की तुमची ठिणगी सगळ्यात दिसेल, तुमची ज्वाला दिसेल, जो दिसू शकत नाही तुम्हाला. नाही तर वर्षानुवर्ष नुसते चाललंय काय झालं आपण जगत नाही. स्टॉप एक्झिस्टिंग, स्टार्ट लिव्हिंग. जगणं कधी सुरू करणं. आपण जगत नाही का, आपण घाबरत राहतो काय होईल काय जीवन तर तृणवत माना. मृत्यू न माने विख्यात, समर्थानेच केलंय. मृत्यू न माने श्रीमंत, मृत्यू न माने अद्भुत पराक्रमी. मृत्यूला कोणी विख्यात आहे फरक पडत नाही, मृत्यू येणार आहे त्याला घेऊन जाणार. कोणी श्रीमंत आहे फरक पडतो का, घेऊन जाणार. अद्भुत पराक्रमी घेऊन जाणार, कोणी राहत नाही. त्यामुळे नचिकेत सांगते मी मृत्यूकडे जातोय. इथे नचिकेताचं वैशिष्ट्य आणि सगळं आठवतं. मृत्यूशी झालेला संवाद, कठ आणि यमाचा संवाद हा अप्रतिम कठोपनिषदातला. दुसरा असा सावित्री आणि यमाचा संवाद, सावित्री आख्यान. त्याच्यानंतर महावीर अरविंदांनी सावित्री हे महाकाव्य लिहिलं.